सत्य काय तर काय आहे? काय काय सत्य आहे? काय सत्य आहे? हे सगळं आमच्या घरात आहे ना तुझ्यामुळे घडते. मी लग्न करून आले त्यावेळेस हा. अजिबात भांडण होत नव्हता. सनाका आणि हे सा- बघ, हो, हो, हो. तुला चांगल्याने सांगून ठेवते, यापुढे माझ्या घरात तू नको. सनाका सात्री बेल पुरी पाटलाची बायको बोंबल्या मारी. हो? हा. बघा ना तुमचा लाडका दिनू कसं बोलतोय. मम्मी मला असं वाटते ना आमच्या घरामध्ये जे काही झगडे होते याला कारणीभूत हा दिनी आहे. हा. म्हणजे मी या. नाहीतर काय 100% आजपर्यंत कधी झगडे झाले नव्हते. म्हणजे मला तर असे जाय तुमच्या कामात आता. हा? त्या दिवशी या गावची शांताबाई म्हणत होती आमच्या वावरी येऊन बसते म्हणे कळताना खापडात बसला तंबाखू घोटत. तंबाखू घोट्यात जातो. हा. हा. आणि मालकाला सांगते नाही मालक मी दिवसभर हे करतो दिवसभर ते हे करतो कर. असं झालं तसं झालं. हा. म्हणूनच तर तेव्हा एकदम मालकाला कसं पुडका येणार नाही. हो, कसं नाही, येत नाही, नाही. नाही. हा. माझा दिनू दिवस राब 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 हा. पण घरचे लोक हजामत करत बसतात. हो. हो. म्हणून म्हणतो ना चिकन सुपारी बंगला पण बुढे की औरत बडी जवान. बघा घरातील एक साधारण नौकर तुमच्या तोंडावर काय बोलतोय आणि त्याचं तुम्हाला खरं वाटून राहिला. तुझ्या आईच्या वागण्यामुळे कळलं का हा तोंड किती आहे, तिची उंची किती आहे. एवढाच होता ना कशाला लग्न केलं म्हणे. डोका फिरवण्यापेक्षा नाही का हिला घेऊन जा अंदर. मम्मी मला असं वाटते त्याच्यापेक्षा आहे ना आपण नाही का एक तर ह्या दिन्या घरात राहील नाही तर आपण राहत. तेच म्हणायचंय तुला कसं वाटतंय? मला तेच म्हणायचंय या घरात यांना आता आज निर्णय घ्यावाच लागेल. या घरात मी हवी आहे यांना की तो दिन्या. ये नाही इकडं. तुला सांगतो बा शेवटचा आजपासून तुझी सुट्टी या घरात. नाही राज. तू राहतो म्हटलास तरी मी काही ठेवणार नाही. जा रे आपलं काम कर. जातो ना. इकडं भेट मला. मला या वयामध्ये तुमचा पटत नाही. त्या पोरगा तयार कसा झाला जी. दिनू अरे नवरा म्हणल्यावर बायको म्हटल्यावर कधी प्रेमानं वागावं लागतं, कधी रागानं बोलावं लागतं. जेव्हा तू लग्न करशील ना त्यावेळेस बायको सोबत कसं वागायचं काय वागायचं तुला कळेल. त्यामुळे मी काय म्हणतोय आता एवढी मोठी शेती वगैरे आहे, तू काही सोडून वगैरे जाऊ नकोस, तूच इथं थांब. नाही जी. तुम्ही काही म्हणा पण एकदा बिघडला तर बिघडलास. हे पुन्हा असे वारंवार तुमच्या घरामध्ये भांडणं होत राहतात. अरे बाबा एवढी शेती कोण सांभाळेल मग, हा? एवढी शेती कोण सांभाळेल. तुम्ही पाहून घ्या लागत. तुमचंही म्हणणं बरोबर आहे पण मला एक गोष्ट विचारू का. हे मालकीन बाई पहिल्या लग्नाची हो का दुसरपंची होती. चढू चढू बोलते. अरे बाबा पहिली पत्नी मरण पावली, दुसरं काय लग्न करत नाही म्हटलं, पण पप्पानी म्हटलं का बाबा मुलगी छान आहे लहान आहे नाही का आणि जास्त बोलणारी नाही. हे कसं आहे दिसते तसं नसते नसते, हो. म्हणून फसते. त्याप्रमाणे घडलं आता. ते जाऊ दे. बरोबर आहे. ते दिसायला लहान आहे पण तिची कीर्ती महान आहे मालकीन बाईची. बरं ठीक आहे मालक, मी आपला धुती बेलना घेतो ना मग. अरे पण हे शेती कोण सांभाळेल रे बाबा. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. अर्ध्यामध्ये सोडून दिला. तुमची शेती समजा बुडली तर असं वाटते का कोणाचे कलकला होते. त्याच्यापेक्षा आहे ना मालक मी आमच्या भाऊले फोन लावलो होतो. तो वराडात राहतो. तू येत आहे का मग. तो येतो म्हणला होता आज. म्हणला तर त्याला ठेवून घेतो आणि मी निघून जातो. तुझी इच्छाच नाही राहायची नाही राज. मग असं तरी कर मग हं? हो घ्या जा आराम करायचं जा. भरपूर झाले. त्याला बसलेलं बे तुझ्या ढेणक्यावर वेग करत पडाला. आणि लोकसंख्या जास्त वाढली कुत्र्याची. येशीन दळ्याला येशीन का म्हणतो. चला उतरा गेला तरी कुत्रे जमास. अरे कोण्या गलीला पाहिला तर कुत्रेच दिसते. अबे नाही तुमची नसबंदी जर करीन
साला मी नो रे कनो साला पाहून घ्या तुमचा तुम्ही ए आ, भाऊ आ. तू वजा धरून तेवढ्या कायले कुत्र्याच्या गलीतून आला. भाऊ माहित आहे का आपल्याला हे कुत्र्याची गली हो म्हणून भाऊ आमच्या गावाले आ, 3 गल्या, आ. एक बायाची गली, एक माणसाची गली आणि एक कुत्र्याची गली. त्या कुत्र्याच्याच गलीतून आला. ते कुत्रे माग धावत येतील तर नाही तर का. भाऊ बरं तू झालंय. तू भुकले सांगायला बरं पाहिजे चावले. होतास भाऊ तू माणसाच्या गली नाही ये म्हणून आ, देव ते वजा. आ, बजा. म्हणजे हाच भाऊ का? हो हा जो आमचा भाऊ. भाऊ मालकाले परिचय दे. नमस्कार अरे भाऊ कसा रे? भाऊ भाऊ कसा आहे म्हणता. माय माझी कुवारी होती ना तर मी जन्मलो. नंतर माय माझी मले ठेवून दिली आणि याच्या बापासोबत लग्न केली. काय जन्मलो मी जलमलो म्हणून आम्ही 2 जण भाऊ. पण तू काळा आहे तो गोरा आहे हे कसं म्हणजे काळा गोरा? मी अंधारातला हो या उजेडातला. अरे बाबा समजावं असं सांग ना मला. मी अमावस्येचा ह्या पौर्णिमेचा. पण त्याची केस कशी तुझी केस कशी? केस सांगू केस म्हणजे कसे मी लहानचा होतो रांगत होतो तेव्हा डांबर प्लॅनवर जाय माझी माय. तर डांबराचा ड्राम गरम होता तर मी रांगत रांगत गेलो ना ड्राम मध्ये डोसका घालून दिलो म्हणून माझे केस असे होऊन गेले. त्याचे त्याचे केस माय का केली याले धरून श्रीलंकेला गेली. त्याचा लंका लागली होती तर याच्या केसाईला झार बसला. त्याचे केस पुन राहून गेले. म्हणजे असा भाऊ नाही का? हा, म्हणजे एक माय 2 बाप. 2 बाप झाले. मायचे गुण चांगले होते म्हणून. त्याला सर्व काम येते का मग? येते वराडातच राहत होता जी. काम कोणते कोणते येते रे? काम म्हणले काय हो आजी माझ्याकडे एवढीच फास आहे. एक वेळा जर दाबलो ना पडल्यातले निघतच नाही. तास पर्यंत तास नाही का जी ह्या धुऱ्याचा त्या धुऱ्यापर्यंत तो तुषान घे या नव्हे. हा, पुन्हा कोणते काम येते रे? पुन्हा का आजी चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांची मी नोकरी केली तर चांगलं पाणी टाकूनच मारत. फवारणी नाही का जी लोक कोणी औषधी मारेत ना आपला माल मारून टाकले तर ह्या पाणी टाकून मारे. मालकाले समजावून सांगायला मालक राजकारणी आहे त्याच्यामुळे समजते मी. मी काय म्हणतोय सर्व शेती दाखवून दे याला. गायचं कुठं काय कुठं सर्व सांगून दे. हो ती मालकीन कशी आहे ते लहान मालक कसं आहे सर्व सांगून दे. सांगतो आणि पगार पाणी किती देणार आहे ते सांगून दे. सर्व सांगतो घ्या. आणि तू जर जाशील तर नाही का एक घर म्हणून येणं जाणं करत राहा. आता काही येणं जाणं सोडणार आहो का जी. पाऊस राहिल्यावर येणं जाणं होते. जा जा जा. ठीक आहे मग. आराम कर. भाऊ हा, अशा ठिकाणी येणे म्हणजे तुले नाही का नशीब लागते म्हणतो. नशीबच होते भाऊ. मी का म्हणता आला ना हा, येत आहे ना माझा प्रमोशन झाला. मी 20 वर्ष झाले येतं नोकरी करत आहे. हा. तर आता आहे ना 20 वर्ष झाल्यानंतर मी माझी बदली झाली. बदली झाली आता तू राहून जा असं. म्हणजे बदली काऊन केला 20 वर्षानंतर प्रमोशन होते म्हणलो हा. जास्त पगार हवा. पगारावर. हा. म्हणजे तू कोणसरीच्या फॅक्टरी मध्ये चालला हा. कसा बरोबर. येतं खावा पिवाले काहीच कमी नाही भाऊ. हा, सकाळी उठला ना हा. कोटो कोटो आपल्याला कडवा चाय भेटते. हा, निवड साखरीचा ना पतीचा. बरोबर. येतं निवड दूधच. दूध नाही भाऊ मी दूध नाही पेट. खाऊन का दूध जर पेला तर किरीम होते म्हणून मी नाही पेट. मग तू आपल्या मायेचा कसा पेटते बे. अरे मायचा पेलो म्हणून काय झाला भाऊ मी जन्मलो ना माझी माय भुईली माझ्या पालास खायला लागली म्हणून मला किरीम नव्हता हो. असा हा, दुपारी आहे ना नाश्ता सायंकाळी अंडे खा चिकन खा मटन खा नाही तर मच्छी खा. मच्छी नाही मच्छी नाही का खाऊन का काटे करते. काटे करते तर हे नाही समजत. हा, हो यार कुठला काटा काटे करते तर चप्पल लावून खावायचं पण खावायचं सोडायचं नाही. भाऊ चप्पल नाही आहे
फटकावाला जोडा आहे. जोडा लावून खा. जमत जमते. जमत मालकाची एक आमच्या मालकाने एक पोरगा आहे. एकच त्याची आहे. सवय आहे ना बहुत बेकार आहे. एकच आहे. हो सवय. गाडी दिसली का नंबर पाहिजे. हा. पोरगी दिसली का तिची कंबर पाहिजे. म्हणजे टेपनं माकून पाहिजे. ठीक आहे भाऊ तुला आहे ना रूम दाखवतो चाल. गाडी पाहिला तर नंबर पाहिजे.